पुढच्या बातमीकडे वळूयात। नाशिकमधील कालच्या राड्यानंतर आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। पालकमंत्री दादा भुसे यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे। नाशिकमध्ये दुपारी 1:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्त कायम आहे आणि जनजीवन पूर्वपदावर येत आहे। कालच्या राड्याप्रकरणी 15 ते 16 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या 6 गुन्ह्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले त्यापैकी 15 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। फुटेजेस बघून जे आरोपी आहेत त्यांची ओळख पटलेली आहे आणि त्या आरोपीच्या मागावरती पोलीस पथकं आहेत आणि त्यांना देखील लवकरच अटक केली जाईल। परिस्थिती आता पूर्णपणे शांत आहे आणि सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू आहेत। तरी देखील खबरदारी म्हणून आज बंदोबस्त जसा रात्रभर तैनात होता तो आज दिवसभर देखील तैनात असेल। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कृष्णा, आपण पाहिलंय की पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली आहे की परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर आलेली आहे। दुकानं जी आहेत ती आता सुरू होतील आणि शिवाय पालकमंत्र्यांची सुद्धा आज दुपारी 1:30 वाजता बैठक आहे। वृषाली, काल जिथे हा सगळा राडा झाला त्या नाशिकच्या दूध बाजार परिसरात सध्या मी उभा आहे आणि सगळी परिस्थिती आता पूर्वपदावरती आलेली आहे। सगळी दुकानं आता हळूहळू खुली होत आहेत आणि काल बंद असणारी ही बाजारपेठ आता पूर्णपणे खुली झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र तरी सुद्धा खबरदारी म्हणून पोलिसांचा ठिकठिकाणी फौजफाटा आहे। हा सगळा परिसर जो आपण पाहिला किंवा ही सगळी बाजारपेठ जर पाहिली तर मुस्लिम बहुल भागामध्ये आहे आणि त्यामुळे संवेदनशीलता पाहता पोलिसांनी जे मुख्य रस्ते आहेत जिथून लोक या बाजारपेठेमध्ये येतात तिथं सुद्धा बॅरिकेडिंग करून बंदोबस्त ठेवलेला आहे। कालचा हा सगळा परिसर आहे जिथे हा जो काही गोंधळ झाला, दगडफेक झाली आणि दोन्ही गटाचे लोक एकमेकांमध्ये भिडले, त्या संपूर्ण बाजारपेठेमध्ये आत्ताची दृश्य आपण पाहतो की बाजारपेठ पूर्णतः खुली झालेली आहे। सगळी परिस्थिती आता पूर्वपदावरती आलेली आहे। पुढच्या बाजूला अगदी शेवटपर्यंत जर पाहिलं तर जिथे काल पूर्णपणे ठप्प असणारी ही बाजारपेठ पाहायला मिळत होती मात्र ती आता सुरू झालेली पाहायला मिळते आहे। जवळपास 5 ते 6 गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले आहेत। 15 आरोपी अटकेमध्ये आहेत आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून अजून सुद्धा आरोपींचा शोध सुरू आहे। मात्र दुसरीकडे दुपारी 1:30च्या सुमारास पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्या बैठकीमध्ये आतापर्यंत तपास किंवा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर प्रशासनानं काय खबरदारी घेतलेली आहे हे सुद्धा पाहिलं जाईल। पुढच्या बाजूला आपण पाहतो की पोलीस अधिकारी अजून सुद्धा या बाजारपेठेमध्ये गस्त घालतायत। कुठलाही तणावपूर्ण परिस्थिती कुठलीही या परिसरामध्ये निर्माण होऊ नये याची सुद्धा विशेष करून खबरदारी घेतली जाते आहे। ठिकठिकाणी पोलिसांच्या गाड्या सुद्धा पाहायला मिळतात। ही दूध बाजारपेठ आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामधून दुधाची जी विक्री आहे ती नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये केली जाते आणि त्यामुळे अत्यावश्यक सुविधा म्हणून सकाळपासून ही बाजारपेठ पूर्णपणे खुली करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र नाशिक सध्या तरी शांत आहे। पोलीस आपलं काम करतायत आणि नाशिकमध्ये सध्या तरी सगळी परिस्थिती ही पूर्वपदावर आल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।